पुण्याच्या स्वारगेट स्थानकामध्ये सुरक्षा विषयक त्रुटी तर एसटी महामंडळाकडून गठीत समितीच्या लेखापरीक्षण अहवालातून माहिती समोर। कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन द्या, परभणीतील धनगर समाज संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीमधील महिलेला मॅनेजरकडून मारहाण तर अधिक काम मागितल्यामुळे महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण, जखमी महिलेवर उपचार सुरू। दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठामध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं सुरू होणाऱ्या मराठी अध्यासन केंद्राची प्रक्रिया आता लांबणीवर, तर कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे अध्यासन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लांबणीवर। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 500 कोटींच्या बॉन्ड वितरणास परवानगी, राज्य सहकारी बँकेला आता 10 वर्षांच्या दीर्घ मुदतीचे बॉन्ड मिळण्याचा मार्ग मोकळा, प्रशासकांची माहिती। कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचा जनता दरबार, श्रीकांत शिंदेंनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्याही सूचना। नागपुरात बोगस जाहिरात काढून वसतिगृहांच्या साफसफाईचं कंत्राट दिल्याचा धक्कादायक प्रकार, तर बोगस जाहिरात देणाऱ्या आरोपी श्रीकांत डोईफोडे विरोधात सदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 10वीच्या गणिताच्या पेपरला विद्यार्थ्यांना अंतर्वस्त्रात लपवून आणला मोबाईल, नागपुरातील खामला इथल्या ज्युपिटर विद्यालयातला हा प्रकार। दरम्यान भरारी पथकाच्या तपासादरम्यान बाब उघडकीस।